प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो की 2021 या वर्षातला हा नाताळ समय त्याने तुमच्याने माझ्या जीवनात दाखवलेला आहे. आणखी एक संधी त्याच्या नावात एकत्रित येऊन त्याची भक्ती करण्याची दिलेली आहे, त्याच्या वचनावर मनन करण्याची दिलेली आहे. त्याबद्दल त्याचे आभार मानतो. आणि तुम्ही जे कोणी जेथून कुठून ऐकत आहात, यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमाच्या द्वारे, त्या तुमचंही आम्ही मंडळीच्या तर्फे स्वागत करतो. जे तुम्ही कनेक्ट झाला ती देवाची योजना आहे. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात एक नवीन कार्य करणार आहे. आज ह्या मंडळीमध्ये, आज तुमच्या जीवनात तो एक नवीन अनुभव देणार आहे, एका नवीन लेवलला तो नेणार आहे. आणि म्हणून आजचा आपला विषय आहे मनाची युद्धभूमी. आता नाताळचे संदेश आपण संध्याकाळच्या झूम मीटिंगमध्ये घेणार आहोत. ती सिरीज म्हणजे बाहेरगावची मंडळी, तुम्ही आणि नाशिकची मंडळी देखील जॉईन होईल. परंतु सकाळच्या वेळेस आपण वेगळ्या रीतीने आत्म्याच्या प्रेरणेने काही वेगळं प्रगतीकरण घेणार आहोत. आमेन. मनाची युद्धभूमी, द बॅटलफील्ड ऑफ द माइंड. आता कधी असं झालेलं आहे का की तुम्हाला असं वाटलं की काहीतरी भयानक काहीतरी घडेल, काहीतरी ॲक्सिडेंट होईल, काहीतरी वाईट होईल, कशाची तरी भीती वाटली की असं होतं का काय, होतं का काय, पण तसं काहीच झालं नाही. आणि मग नंतर विचार केला की उगीचच मी असा विचार करत होतो, मला वाटलं तसं होईल पण तसं झालं नाही. असा कधी अनुभव आलाय का? मला वाटलं असं होईल पण तसं झालं नाही. आलाय का अनुभव? तर बऱ्याच वेळेस आपण आपल्या परिस्थितीकडे पाहतो, आपल्याला काळजी वाटू लागते आणि आपण विचार करतो, आपण अंदाज तर्क लावतो की असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, हा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो किंवा ती अडचण निर्माण होऊ शकते आणि आपण काळजी करत बसतो. पण ही सर्व काळजी, ही सर्व चिंता आणि विचार हे आपल्या डोक्यात, आपल्या मनामध्ये असतात. आणि असे विचार ज्यावेळेस येतात, ज्यावेळेस आपल्याला भयभीत करतात, अस्वस्थ करतात, डिस्टर्ब करतात, उगीचच काही होणार नसतं पण उगीचच आपल्याला वाटतं, इथं दुखलं आपल्याला वाटतं अरे अटॅक येतो का काय, म्हणजे उगीचच असं वाटतं. ॲक्च्युली तसं नसतं, पण हे सायकोलॉजिकल, हे विचारसरणी. आता देवाला माहीत आहे की असे विचार आपल्या मनात येऊ शकतात, येतात. म्हणून असे विचारावर आपण कसं विजय मिळवायचा, असे विचार कसे कंट्रोल करायचे, हे त्याने ह्याच्याबद्दलच्या सूचना आणि हे कसं ओळखायचं ह्याच्याबद्दलच्या सूचना त्याने त्याच्या वचनात दिलेल्या आहेत. की असे विचार आपण कसे कॅच करू शकतो, ओळखू शकतो, तिथंच थांबून दाबून त्याच्यावर विजय मिळवू शकतो. की ज्याच्यामुळे आपल्याला वेळ, आपलं टेन्शन, आपण तेच विचार करत बसतो की असं आणि तसं काहीच नसतं. मग ह्याच्यावर आपण कसं विजय मिळवू शकतो, आज आपण ते पाहूया. आता हे जे विचार 24 तास सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये कंटिन्युअस आपण ऑन असतो, नाही का? काही ना काही विचार सुरू असतात. स्वतःबद्दल, दुसऱ्याबद्दल, कोणत्या परिस्थितीबद्दल, पुढं काय, हर तऱ्हेचे. आणि हे विचार आपल्या मनामध्ये असतात. आणि हे विचार येणं म्हणजे काही पाप नाही किंवा चुकीचं नाही. हा नॉर्मल, सर्वसामान्य ख्रिस्ती व्यक्तीचा अनुभव आहे. म्हणजे आपण देवाकडे वळलो, आपण प्रभूवर विश्वास ठेवला, आपण शास्त्र वाचतो, प्रार्थना करतो, म्हणजे आपल्या मनात काही विचार येणार नाही असं नाही आहे. येतात, येऊ शकतात, पण त्या विचाराप्रमाणे वागायचं का नाही, करायचं का नाही, हा हे आपल्या हातात आहे. कोणीतरी असं म्हटलं की डोक्यावरून तुम्ही पक्षी उडू देऊ शकता, पण डोक्यावर बसू द्यायचं का नाही तुम्ही ठरवायचं आहे. तसं तुमच्या डोक्यात काही विचार येऊ शकतात, पण त्या विचाराप्रमाणे, विचारात धरून तसं कृती करायची का, हे आपल्या हातात आहे.
म्हणजे खरा संघर्ष ख्रिस्ती जीवनाचा, खरं युद्ध हे कुठं आहे? मनामध्ये आहे. खरं युद्ध कुठं आहे? बाहेर तिकडं जगात नाही, लोकांमध्ये नाही आहे की हा मला विरोध करतो तो मला. खरं युद्ध जे आपण दररोज 24 तास लढत असतो, लढा देत असतो, ते आपण कशाशी लढा देतो? आपल्या विचारांशी, विचारामध्ये. खरं युद्ध इथं आहे, मनामध्ये आहे. म्हणून आजच्या संदेशाचं शीर्षक आहे मनाची युद्धभूमी. ती युद्धभूमी जिथं हे युद्ध, जी लढाई लढली जाते, ती युद्धभूमी, ती जागा कुठं आहे? कोणती आहे? आपलं मन, आपलं डोकं, आपले विचार. तिथं ते युद्ध सुरू आहे, आत्मिक युद्ध. आणि हे युद्ध जिंकण्यासाठी देवाने आपल्याला सर्व काही पुरवलेलं आहे. आपल्याला हारायची गरज नाही, पण तरी आपण हारतो कारण आपल्याला माहीत नाही की देवाने काय पुरवलेलं आहे. इफिसकरास पत्राचा 6वा अध्याय, ह्याच्यामध्ये या संघर्षाबद्दल लिहिताना पाऊल इफिसकरांना काय लिहितो आपण पाहू. इफिजियन्स चॅप्टर 6 आणि वचन 12. कारण आपले युद्ध, आपले काय युद्ध, कारण आपले युद्ध रक्तमांसाबरोबर नव्हे, रक्तमांसाच्या लोकांबरोबर नव्हे. आपली पत्नी किंवा पती किंवा लेकरं किंवा कामावरचे किंवा शेजारचे लोकांच्या विरुद्ध नाही आपलं युद्ध. कोणाविरुद्ध आहे खरी लढाई? सत्ता, अधिकार, ह्या अंधकारमय जगाचे अधिपती आणि आकाशातला दुरात्मा समूह यांच्याबरोबर आहे. 4 प्रकारचे दुरात्मे जे ह्या अंतराळात राज्य करतात. पृथ्वीवर म्हणजे जगामध्ये, पृथ्वीच्या वर आणि अंतराळात 4 प्रकारच्या कॅटेगरीचे सैतानाचे दुरात्मे आहेत, जे वरून आपल्याला कंट्रोल करतात, जे जगातून आपल्याला कंट्रोल करतात, जे लोकांचा कंट्रोल ताबा घेतात. लोक आपल्याशी भांडणतंटा करतात आणि मग युद्ध करतात, पण आपलं युद्ध त्यांच्याबरोबर नाही आहे. आमेन. त्यांना कंट्रोल करणारा जो दुरात्मा असेल त्या दुरात्म्याबरोबर आहे. नाही समजलं? पती किंवा पत्नी विरुद्ध नाही, तिला किंवा त्याला कंट्रोल करणारा जो दुष्ट आत्मा आहे त्यांच्यामध्ये, त्यांना कंट्रोल करणारा त्याच्या विरुद्ध आहे. पण आपण त्यांच्याशी भांडतो, त्यांच्याशी लढतो, त्यांना मारतो. म्हणजे खरं युद्ध हे रक्तमांसाबरोबर नाही, हे आत्मिक अदृश्य युद्ध आहे. देव आत्मा हे अदृश्य आहे, सैतान आत्मा हे अदृश्य आहे, त्याचे दुरात्मे अदृश्य आहेत. पण त्यांना शरीर नाही, कोणाचं तरी शरीर ते शोधतात. कोण माझ्यासारखं आहे, कोण खोटं बोलणार आहे, कोण पापात राहणार आहे, त्यांचं शरीर शिरतात ते आणि मग त्यांचं कार्य करतात. शरीराशिवाय सैतान आणि दुरात्मे कार्य करू शकत नाही, शरीराशिवाय देव सुद्धा कार्य करू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की तुमचं शरीर तुम्ही कोणाला समर्पण केलेलं आहे? कोणाला तरी केलेलं आहे. या मिनिटाला कोणीतरी तुमच्यावर राज्य करतो, एक तर देव किंवा सैतान. कारण देवाला कार्य करायला बॉडी लागती, सैतानाला कार्य करायला बॉडी लागते. समजतं ना? म्हणून बॉडी इतकी महत्वाची आहे, शरीर. म्हणून सैतान त्याचे दुरात्मे माणसांना व्यसनाधीन करतात, लोकांना पापात पाडतात. का? कारण त्यांना माहित की लवकरात लवकर या रीतीने त्यांची बॉडी नष्ट होईल, या पृथ्वीवरून ते निघून जातील. म्हणून ते शरीराचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात, शरीराचा, बॉडीचा. पण खरं युद्ध हे दुरात्म्यांबरोबर आहे. तो म्हणतो की आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नव्हे, तर 4 प्रकारचे जे दुरात्मा समूह आहे, अंधकाराची सत्ता, त्यांच्याबरोबर आहे. सत्ता, अधिकार, या अंधकारमय जगाचे अधिपती आणि आकाशातला किंवा अंतराळातला दुरात्मा समूह. देवाचं एक गव्हर्नमेंट आहे, राज्य आहे, तसं सैतानाचं पण राज्य आहे. आणि ते ह्या वचनात सांगितलेलं आहे की 4 प्रकारचं है ना. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट है ना. तसं मंत्रिमंडळ सैतानाचं हे आहे. इफिस 6:12 नीट बघा त्या वचनाकडे. ह्या 4 प्रकारचे कॅटेगरीचे दुरात्मे जगाला, लोकांना, देशांना, समाजांना, कुटुंबाला कंट्रोल करतात.
आणि त्यांच्याबरोबर आपलं युद्ध आहे. आणि सर्वात भयानक गोष्टी की आपण युद्धात असताना आपल्याला माहीत नसतं की आपण शत्रूच्या युद्धभूमीत आहोत. कुठूनही केव्हाही गोळी लागू शकते. सर्वात भयानक गोष्ट कोणती की आपण बॉर्डरवर आहोत, आपण शत्रूच्या भूमीत आहोत हे आपल्याला माहीत नाही आणि कुठूनही गोळी लागू शकते. पण जर माहीत असलं तर काय होईल, आपण तयार राहू, सावध राहू. किती जणांना समजतंय मी काय बोलतो. पण माहीत नसलं तर काय होईल, शत्रू आपल्याला उडवून दे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं. आणि बऱ्याच ख्रिस्ती विश्वासांना हे माहीत नाही की ख्रिस्ती जीवन हे युद्ध आहे. त्यांना वाटतं की प्रार्थना केली म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे, आजारी नाही पडायला पाहिजे, पैशाचे अडचण नाही व्हायला पाहिजे, घरात कटकट काहीच नाही व्हायला पाहिजे. पण तसं नाही आहे. प्रभू येशूने सांगितलं की आदाम हवाने पाप केल्यामुळे ह्या भूमीला शाप लागला. आदामाच्या द्वारे सर्व जग पापी झालं. ही भूमी आणि हे जग पापी आहे आणि ह्या जगाचा देव सैतान आहे. सैतान त्याचे दुरात्मे सध्या राज्य करीत आहे जगावर, लोकांवर. हे प्रभू येशूने सांगितलंय. पण आपल्याला वाटतं की नाही, मला वाटलं असं कसं झालं. नाही, जोपर्यंत प्रभू येशूने सांगितलं तुम्ही या जगात आहात, तुम्हाला बहुत दुःखे होतील, पण धीर धरा, मी जगाला जिंकलेले आहे. फरक आहे दुसऱ्या लोकांना आपल्यामध्ये की दुसऱ्या लोकांना पर्याय नाही आत्महत्येशिवाय किंवा व्यसनाधीन झाल्याशिवाय. पण आपल्याला पर्याय हा आहे की आपण ख्रिस्तामध्ये असल्यामुळे आपण ह्या सैतानाच्या दुरात्म्यावर विजयी जीवन जगू शकतो. आपण विजय मिळवू शकतो. ते आपल्याला काही करू शकत नाही, आपल्याला हरवू शकत नाही. पण आपल्याला माहीत पाहिजे की जिंकायचं कसं, जिंकण्यासाठी देवाने काय दिलेलं आहे. राईट. तर हे ख्रिस्ती जीवन आहे. आणि म्हणून हा एक गैरसमज की मी एवढं देवामध्ये आहे, मी एवढी प्रार्थना, मग असं का झालं. अरे उलट जास्त समर्पण केलं, जास्त देवाजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर जास्त ते ठरवतील की हां हिने ठरवलेलं आहे, ह्याने ठरवलेलं ना, मी पाहिजे हा कसा चर्चा करतो, मी पाहिजे किती शास्त्र घेऊन बसते. उलट हे तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे की मी जर अशी स्टेप उचलली, देवाला समर्पण करण्याचा निर्णय घेतला, तर शत्रू तिकडून नेम धरून बसणार की तुम्हाला तिथं जाऊ देणार नाही, ते मिळू देणार नाही. ह्याच्यासाठी तुम्ही आणि मी तयार पाहिजे. प्रयत्न. असं का झालं म्हणजे काय तुम्हाला माहीतच नाही. लढाईमध्ये सोल्जर बॉर्डरवर किंवा तिथं असाल, ते पटकन गोळी लागली कोणी, ते म्हणतात का असं का झालं. त्यांना माहीत आहे युद्धभूमीवर आहे, शत्रू कोणत्याही साईडने हल्ला करू शकतो. तसं तुम्हाला जर माहीत असलं तर कोणत्याही क्षणी कोणताही प्रॉब्लेम कधी पण उद्भवू शकतो. पण आपण तयार पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट विजय मिळवण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजे की आपण युद्धभूमीत आहोत. पहिला पॉईंट. दुसरी गोष्ट, आपलं युद्ध हे अदृश्य दुरात्म्यांबरोबर, सैतानाच्या दुरात्म्यांबरोबर, लोकांबरोबर नाही. हा दुसरा पॉईंट. आता तिसरी गोष्ट, 2 कोरिंथ 10 अध्याय 3 वचन. 2 कोरिंथ 10 आणि वचन 3 मध्ये पाऊल असं लिहितो, आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नाही. आमची वस्ती, आम्ही राहतो ह्या शरीरामध्ये. तुम्ही आणि मी कुठं राहतो, आपण ह्या शरीरात आहोत. शरीर सोडलं म्हणजे मरण, संपला विषय. पण सध्या आपण कुठं राहतो, ह्या बॉडीमध्ये. आमची वस्ती तो म्हणतो देहात असूनही, शरीरात असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नाही. म्हणजे आम्ही युद्ध करतो पण देहाप्रमाणे, देहाच्या शक्तीने, शारीरिक किंवा बुद्धीच्या शक्तीने युद्ध करीत नाही. देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नाही. वचन 4, आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. युद्ध दैहिक नाही, युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. शत्रू अदृश्य आहे, शत्रू विरुद्ध लढण्याचे शस्त्र पण अदृश्य आहेत. आपण ह्या शरीरामध्ये राहतो, ह्या भौतिक जगात राहत आहोत, पण त्याच वेळेस आपण एका युद्धामध्ये आहोत.
कारण आपण देवाकडे वळल्यामुळे, देवाच्या राज्यात आल्यामुळे सैतान आणि त्याचे दुरात्मे आपल्याला विरोध करतात. म्हणून हे प्रॉब्लेम येतात, म्हणून अडचणी येतात, म्हणून विनाकारण भांडण तंटा, विनाकारण काहीतरी होतं. आता 4थ्या वचनात काय सांगितलंय बघा, की आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत. म्हणजे हे युद्ध जिंकण्यासाठी देवाने आपल्याला शस्त्र दिलेले आहेत का, पुरवलेले आहेत का? काय माहीत, पुरवलेले आहेत का? आमच्या युद्धाची शस्त्रे, तो म्हणतो शस्त्र देवाने दिलेले आहेत. सोल्जर लोकांना ट्रेनिंग देऊन नंतर लढाईसाठी पाठवलं जातं. युनिफॉर्ममध्ये शस्त्र घेऊन. विदाऊट युनिफॉर्म, विदाऊट शस्त्र कोणी लढायला जातं का? नाही. मग जर आपल्याला माहिती आहे आपण युद्धात आहोत, तर आपण युनिफॉर्ममध्ये नको आहे का? आपण आपले शस्त्र घेऊन तयार नको का? गाफील असल्यावर काय होईल? आणि बरेच वेळेस गाफील असल्यामुळे आपण हरतो, म्हणून आपण पराभूत होतो. हरायची काही गरज नसते. आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तटबंदी हा शब्द अंडरलाईन करा. तटबंदी म्हणजे काय? इंग्लिशमध्ये शब्द आहे स्ट्रॉंग होल्ड्स. तटबंदी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ते किल्ले बांधत होते. पूर्वीच्या काळामध्ये गावांना, शहरांना वेशी होत्या. त्या वेशी ते तट होते की सर्व बाजूने भिंती आणि एकाच ठिकाणी दरवाजा, आणि त्या भिंती पाडल्या तरच शत्रू आत येऊ शकतो. तटबंदी, सर्व बॉर्डरला ते तट, बॉर्डर, त्या भिंती. किती जणांना समजते? तो म्हणतो की आमचे युद्धाचे शस्त्रे तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ आहेत. जुन्या काळातल्या लढाया बघा, इतिहासातल्या लढाया बघा, की पहिल्याने एखादा शहर, एखाद्या गावावर हल्ला करण्यासाठी काय होतं, गावाची वेस आणि ते बाजूला ती भिंत असायची, वेस, ते तटबंदी. पहिल्याने तोप गोळ्याने, यांनी दारूगोळ्याने ते अगोदर ते तट उद्ध्वस्त करत होते, कारण त्या भिंती जर पाडल्या गेल्या तरच ते आत प्रवेश करू शकणार होते. नाहीतर आतमध्ये जाण्याचं मार्ग नव्हता, शक्य नव्हतं. किती जणांना समजतं? आता ऐका, महत्त्वाचं प्रगटीकरण, फार महत्त्वाचं प्रगटीकरण. हे जर तुम्हाला कळलं तर ह्या आठवड्यात तुमचं जीवन जसं होतं तसं राहणार नाही. ज्या प्रॉब्लेमवर, ज्या पापात, ज्या चुका तुम्ही वारंवार करता, क्षमा मागता, ते तुमच्याकडून होणार नाही. मी तुम्हाला सांगतोय, म्हणून नीट लक्ष द्या. तो म्हणतो की आमच्या युद्धाची शस्त्र तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ आहे. नुसतं पाडून टाकण्यास नाही, तर जमीनदोस्त. आणि हे शस्त्र देवाने हे शस्त्र कोणते आहेत माहिती आहे का? पहिलं शस्त्र जे आहे ते देवाचं वचन. इफिस 6:12 जर आपण वाचलं की वचनाची दुधारी तलवार, जो युनिफॉर्म सोल्जर्स आहे. म्हणजे देवाचं वचन हे एक शस्त्र आहे, दुधारी तलवार. जेव्हा तुम्ही बायबल घेऊन फिरता किंवा बायबल तुमच्याजवळ, तेव्हा तुम्ही तलवार, दुधारी तलवार घेऊन फिरता. लोकांना वाटतं एक पुस्तक आहे, पण सैतानाच्या दुरात्म्यांना, सैतानाला माहीत आहे की ते शस्त्र आहे, ते माझ्या विरुद्ध, माझ्या राज्याच्या विरुद्ध आहे, ते त्याच्या हातामध्ये. तो वाटेल ते करून ते वाचू देणार नाही, त्याच्यापासून दूर ठेवेल. कारण त्यांना माहिती आहे की हे शस्त्र आहे. लोकांना नाही माहीत ते काय, पण सैतान त्याच्या दुरात्म्यांना माहीत आहे. म्हणून पहिलं शस्त्र काय आहे? देवाचं वचन. ज्यावेळेस प्रभू येशूच्या अरण्यात परीक्षा झाली, सैतानाने परीक्षा घेतली, त्यावेळेस त्याने सैतानावर कसा विजय मिळवला? कशाने विजय मिळवला? देवाच्या वचनाने. स्वतःचा अधिकार नाही वापरला की मी देवाचा पुत्र आहे. देवाचं वचन वापरलं. स्वतःचा अधिकार जर वापरला असता गवळीबाई, तर काय झालं असतं? आपण म्हटलं असतं की तो तर येशू ख्रिस्त होता, मी तर मी आहे. पण त्याने वचन का वापरलं की आज आपण म्हणू शकतो की अरे हेच बायबल, हेच वचन येशू ख्रिस्ताने वापरलं, तेच मी वापरू शकतो, सैतानावर विजय होऊ शकतो. म्हणून त्याने वचन वापरलं. आणि हे शस्त्र आहे.
त्यांनी म्हटलं जर तू देवाचा पुत्र असेल तर धोंडाच्या म्हण, जर तो देवाचा, असं लिहिले आहे. सैताने म्हटलं, त्यांनी म्हटलं असेही लिहिले आहे. कोणीतरी म्हणतं असं लिहिले, शास्त्रात नाही का असेल, तुम्हाला म्हणता आलं पाहिजे असंही लिहिलेलं आहे. पण असंही लिहिलेलं आहे तुम्ही कधी म्हणाल जेव्हा तुमचा बायबल स्टडी होईल तेव्हा. बायबलचं 0 नॉलेज असलं, बायबलचं 0 ज्ञान असलं, काहीच माहीत नसलं तर कोणी पण तुम्हाला वेड्यात काढेल सांगा शास्त्रात असं लिहिलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल हां प्रेज द लॉर्ड आणि काही सांगून जाईल. आणि तुम्ही म्हणाल नाही ते पण बायबल म्हणूनच सांगतात, ते पण प्रार्थना करतात. आणि अशा रीतीने खोटं शिक्षण पहिल्या शतकापासून तर आजपर्यंत जगभर पसरलेलं आहे. म्हणून वचनाचं ज्ञान पाहिजे. तलवार असून उपयोगी नाही, तलवार चालवता आली पाहिजे. नुसते दाखवत फिरायचं नाही माझ्याजवळ तलवार आहे, माझ्याजवळ तलवार आहे, पण मला जर चालवताच येत नाही तर फायदा काय. नवीन कोरं बायबल आहे, माझ्याजवळ बायबल आहे, तुमच्याजवळ हो माझ्याजवळ बायबल आहे, पण ते जर माहीतच नाही तर त्याचा फायदा काय. सैताला माहीत आहे तिच्याजवळ शस्त्र आहे पण तिला वापरता येत नाही. तो अजून हल्ले करेल, अजून सर्जिकल स्ट्राईक करेल, अजून दुखणे आजाराने, अजून डोक्यात काही विचाराने, अजून घरात भांडणात त्यांना लागेल. कारण त्याला माहिती आहे की शास्त्र आहे पण त्या शास्त्राचा, त्या तलवारीचा कसा उपयोग करायचा हे माहीत नाही. म्हणून असून उपयोग नाही ते माहीत पाहिजे. तर पहिलं शस्त्र आहे देवाचं वचन. आणि दुसरं शस्त्र काय, Ephesus 6 सांगितलं की सर्व प्रकारच्या प्रार्थना, प्रार्थना हे शस्त्र आहे. तुम्ही म्हणाल कसं, इकडं बघा, प्रार्थना हे शस्त्र आहे. काल कोणाशी बोलत तो होता का, कोणाशी तरी, हां एका ठिकाणी व्हिजिटला गेलेला असताना प्रेयरबद्दलचा विषय झाला आणि मी त्यांना म्हटलं एक विचार डोक्यात टाकून निघालो मी. निघता म्हटलं की देव जर सर्वसमर्थ आहे तर प्रार्थना करायची गरजच काय. काय फरक पडतो मी प्रार्थना केली नाही केली, देवाला काय करायचं तर करेल. मग देवाला जर काही करू शकतो तर मग प्रार्थना करायची गरज काय, प्रश्न आहे. मला नाही माहित किती जणांना समजतंय मी काय म्हणतो, पण तरी पण मी म्हणतोय आणि विश्वासाने की कोणाला तरी समजतंय मी काय बोलतोय की देव जर सर्वसमर्थ आहे तर प्रार्थना का करायला पाहिजे. एक दिवशी आपण त्याचं उत्तर पाहू वचनात. तर प्रार्थना एक शस्त्र आहे का, कारण प्रार्थनेने आपण थेट देवाशी संपर्क साधू. आता बघा शस्त्र म्हणजे काय. आता ज्यावेळेस प्लॅनिंग केली जाते युद्धाची, सर्जिकल स्ट्राईक असो किंवा कोणतं लढाई असो, अगोदर काय होतं, शत्रूचं लोकेशन पाहिलं जातं. जे तज्ज्ञ हवाई दल नौदल प्रमुख जे असतात हे तज्ज्ञांची बैठक होऊन प्लॅनिंग होतं की कोणत्या ठिकाणी शत्रूचं लोकेशन आहे. हे गुप्तचर यंत्रणा त्यांना सांगतात की या ठिकाणी त्यांचे तळ आहेत, या ठिकाणी ते लपलेले आहे का. मग त्या ठिकाणी कशा रीतीने हल्ला करायचा, किती वाजता कधी हल्ला करायचा हे प्लॅनिंग केलं जातं. आणि हे सर्व सिक्रेटली गुप्त रीतीने, गुप्तचर यंत्रणा. आणि ह्याच्यासाठी ही माहिती देण्यासाठी की शत्रूचे तळ कुठं आहेत, कुठं त्यांचे बॅरिकेड आहेत, कुठं त्यांचे लोक लपलेले आहेत, ही माहिती गुप्तपणे गुप्तचर यंत्रणेला मिळते. इन्फॉर्मेशन सर्व्हिस, मग ते सॅटेलाईट थ्रू असो लोकांच्या थ्रू असो, ही माहिती हे ज्ञान मिळतं. आणि मग नंतर कळतं की या ठिकाणी या ठिकाणी. मग बरोबर त्या दिवशी ठरल्यापर्यंत त्या टायमिंगला तिथं हल्ला केला जातो. ही लढाईची रणनीती असते. प्लॅनिंग फॉरवर्ड. अचानक उठून गोळ्या घालत नाही, आधी प्लॅनिंग होते. कुठं आहे, काय आहे, कधी जायचं, कोणी जायचं, किती वाजता हल्ला करायचा, काय करायचं, किती अगोदर जातील, नंतरच्या बॅचला किती जातील, त्यांना जर ओढून दिलं तर नंतर किती जण, हे सगळं प्लॅनिंग असतं आणि मग ती लढाई असते. पण माहिती महत्त्वाची आहे आणि माहिती मिळाल्यानंतर हल्ला असतो. प्रार्थना हे शस्त्र याच्यासाठी आहे की प्रार्थनेने आपल्याला देवाचा पवित्र आत्मा, सिक्रेट इन्फॉर्मेशन, गुप्तचर यंत्रणा की सैतान त्याच्या दुरात्म्यांच्या कार्याविषयीची माहिती देते. दुरात्मा कोणत्या, का बरं ती अशी वागते, का बरं त्यांच्या घरात भांडणं, का बरं नेहमी आजारपण, का बरं असं, हे प्रार्थना केल्यावर कळतं की ह्या प्रकारचा दुरात्मा आहे, हा शाप त्यांच्या दिनावर आहे, किंवा हा माणूस पापात आहे, ही बाई पापात म्हणून हे होत आहे. ही माहिती कधी मिळते, प्रार्थना केल्यावर.
प्रार्थना केल्यावर देव दाखवतो आणि मग आपण जाऊन तिथं वचन सांगतो आणि प्रार्थना करतो आणि म्हणतो येशूच्या नावात. म्हणून प्रार्थना शस्त्र आहे. कशा अर्थाने? सिक्रेट इन्फॉर्मेशन, गुप्त माहिती प्रार्थनेने आपल्याला मिळते. लोक खरं सांगत नाही, हा माझा अनुभव आहे म्हणून मी देवाला विचारत असतो, मग लोकांना विचारत असतो. विचारतो याच्यासाठी की ते माझ्याशी खरं बोलतात का हे पाहण्यासाठी. मला माहीत आहे म्हणून नाही, तर लोकांना वाटतं बद्दलला माहीतच नाही म्हणून विचारतो. टेस्ट करण्यासाठी, कारण अगोदर प्रार्थना करून झालेलं असतं कोण काय, पण टेस्ट करण्यासाठी की खरंच किती प्रामाणिक आहेत, किती खरं बोलतात हे पाहण्यासाठी. आणि काही वेळेस खरं बोलतात पण पूर्ण खरं नसतं, हे मला आढळून आलेलं आहे. तर पहिलं शस्त्र आहे देवाचं वचन, दुसरं शस्त्र आहे प्रार्थना. आणि हे दोन शस्त्र जर आपण वापरले तर काय होतं, शत्रूची तटबंदी, जे तट आहेत आपल्या जीवनाभोवती, आपल्या मनाभोवती, आपल्या फॅमिलीभोवती, आपल्या पोरांभोवती, ते सर्व जमीनदोस्त होऊ शकतात देवाच्या वचनाने आणि प्रार्थनेने. नुसत्या प्रार्थनेने पण नाही, नुसतं वचनाने पण नाही, दोन्ही गोष्टींनी. देवाचं वचन ऐकल्याने आणि प्रार्थना केल्याने, हे दोन शस्त्र आहेत. म्हणजे जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा समजा मी समाधानासाठी प्रार्थना करतो, म्हणजे काय आहे की मी इकडून मिसाईल सोडतोय अदृश्य रीतीने, शत्रू त्याचा ताबा घेतो, अडखळणे प्रॉब्लेम करतोय, परंतु मी पण इकडून हल्ला करतोय देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या शस्त्राने. आणि ही लढाई आहे. म्हणून प्रार्थना ही लढाई आहे, प्रार्थना ही शस्त्र आहे. जेव्हा आपण देवाचं वचन एखाद्याला सांगतो, मी जसं सांगतो गाजवतोय, ही लढाई आहे की तुमच्या मनात, तुम्ही जे ऐकता तुमच्या मनात वेगळे विचारसरणी, वेगवेगळे विचार, धर्माचे विचार किंवा कशाचे विचार आहेत. आणि हे देवाच्या वचनाचे, देवाचे विचार तुम्हाला सांगत असताना त्या विचारांची ह्या वचनाची टक्कर आहे, म्हणजे लढाई आहे. दोन परस्पर राज्य आहेत. जुन्या काळात कधी आपण वाचत नाही की कोणी देवाचं वचन सांगायला गेलं आणि कोणातून कोणीतरी घुमलं, कोणातून दुष्टात्मा आला. एक तरी उदाहरण आपण वाचतो का जुन्या काळात? नाही. संदेष्टाने देवाचं वचन सांगितलं देवाच्या लोकांना, पण कधी सैतानी दुरात्मे प्रगट झाले नाहीत. पण ज्यावेळेस प्रभू येशूचं जगात आगमन झालं, ज्यावेळेस त्याने मिनिस्ट्रीला कार्याला सुरुवात केली, कुणीतरी पळत येऊन ओरडून म्हणायचं की आम्हाला माहिती आहे तो कोण आहे, तू माझं काही करू शकत नाही, तू देवाचा पुत्र आहे. कोणीतरी म्हणायचं की तू कशासाठी आलास, नाही समजत. ते दुरात्मे त्या लोकांतून बोलायचे, म्हणजे देवाच्या राज्याची तो घोषणा करीत होता आणि सैतानाच्या राज्यातलं, सैतान त्याचे दुरात्मे त्याच्या राज्याचं आणि देवाच्या राज्यांची ती टक्कर होती. म्हणून सुवार्ता गाजवणे, वचन सांगणे हल्ला आहे शत्रूवर. सैतानाच्या राज्यावर, सैतानाच्या बंधनात असलेल्या लोकांवर हल्ला येतो वचन सांगणं, म्हणजे की त्यांच्या ठाई असलेले दुरात्मे आपल्याला विरोध करतील आणि आपण देवाचं वचन सांगून त्यांच्यावर हल्ला करू. उगीच नाही आपल्याला वाटतं की मी काय सांगू, कसं सांगू, धडधडतो. सैतान आधीच हवा काढून घेतो, आधीच घाबरून टाकतो. नाही रे, तू नाही सांगू शकत, तुला काय बायबल माहीत, तुला काय, तुला ते वेड्यात काढतील. कारण त्याला माहिती की थोडं जरी सांगितलं तरी त्याच्या राज्यावर हल्ला होईल, म्हणून तो म्हणतो तू बोलू नको. पण आपण बोलायचं असतं, प्रेज द लॉर्ड. आपण सांगायचं असतं. आपल्याला माहिती याला बोर होतं तरी सांगायचं असतं, हे देवाने तुझ्यासाठी केलं, हे तुझ्यासाठी केलं. हल्ला करायचाच असतो. त्याच्यातला दुरात्मा हल्ला करेल, आपण पण हल्ला करायचा असतो एक दिवशी, आणि मग आपण त्याच्यावर विजय मिळवतो. नाही, त्यांना आवडत नाही शास्त्र वाचन, त्यांना आवडत नाही तरी आपण प्रार्थना करायची असते, मिसाईल सोडायची असतं त्यांच्यावर. प्रेज द लॉर्ड. वचन वाचायचं असतं त्यांच्यासमोर. हल्ला, आपला हल्ला सुरू ठेवायचा. आणि मग एक 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 तट, एक 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 जमीनदोस्त. आणि मग ते जुन्या काळामध्ये त्या तटबंदी जमीनदोस्त करण्यासाठी दारुगोळे येते, आणि मग मोठमोठे कोट असायचे, है ना, किल्ले असायचे. आणि मग ते दारुगोळे त्याच्यावर पडल्यानंतर अगोदर क्रॅक जाणार, तडा जाणार,
मग 2-4 दगडं पडणार, मग एखादी भिंत पडणार आणि मग ती भिंत पडणार. तसं प्रार्थना आणि वचन सांगणं म्हणजे तडा जातो, 1-2 दगडं पडतात, लगेच रिस्पॉन्स देत नाही, लगेच चर्चला येत नाही, लगेच शास्त्र वाचायला लागत नाही, थोडीशी भिंत पडते आणि एक दिवस सगळं भिंत पडते, म्हणतात देवाकडे आलं. हा हल्ला आहे, ही लढाई आहे. आणि ह्या युद्धात तुम्ही आणि मी आहोत. मग एखाद्यासाठी प्रार्थना करणं म्हणजे काय आहे की दोघांचं भांडणं चाललं, मी सांगतो हे जाऊ द्या, ते दोघंजण सोडतो, दोघंजण माझ्या विरुद्ध येतात. तसं आहे दुसऱ्यांसाठी मध्यस्थ. म्हणून मी कधी कधी सांगत असतो की आधी तुम्ही वचनात स्ट्रॉंग व्हा, प्रार्थना करा, मग दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायला जा. शत्रू जर तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, तुम्ही जर त्याच्यापेक्षा कमी पडता, तर हाताने फजिती करून घेऊ नका, लोकांच्या समोर हसू करून घेऊ नका. जेव्हा कॉन्फिडन्स, जेव्हा माहीत आहे की मी करू शकतो, देवाने मला अभिषेक दिलेला, मी हँडल करतो, मग त्याच्या नावात. पण ओव्हरपणा करायचा नाही. तर हे तटबंदी जमीनदोस्त होतात. कशाने? प्रार्थनेने, वचनाने. आता हे तटबंदी ॲक्च्युली काय? ते किल्ले किंवा ते कोट होते, पण आपल्या जीवनातले तटबंदी काय? 2 कोरिंथ 10 अध्याय 5 वचन, 5 वचनात सांगितलंय बघा. 2 कोरिंथ 10 आणि वचन 5-4 पासून आपण वाचू. म्हणजे जे हरवलेले आहे, ज्यांचे विचार भटकत आहेत, ते परत ठिकाणावर येतील. कोणी हरवलं आहे का? कोणीतरी काहीतरी विचार करायला लागलं आहे का? प्रेज द लॉर्ड. आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. आणि ते शस्त्र कोणते? प्रार्थना आणि देवाचं वचन. शस्त्र कोणते? शस्त्र कोणते? 6 महिन्याने नाही, 6 वर्षांनी जरी मी विचारलं तरी पटकन सांगता आलं पाहिजे. हां, असं घुमल्यासारखं बसायचं नसतं देवासमोर, है ना. प्रार्थना आणि देवाचं वचन हे 2 शस्त्र आहे सैतानावर लढण्याचं. बाकी कशाची गरज नाही. नाही पण आमच्याजवळ क्वालिफिकेशन आहे, शिक्षण आहे, नसू द्या. नाही पण माझ्याजवळ एवढी बॉडी नाही, नसू द्या. कोणीतरी त्यावेळेस डेंजर केस आल्यानंतर मला म्हटलं होतं, नाही दादा, त्याच्यासाठी अशी बॉडी पाहिजे, आणि तो दुरात्मा होता. आणि लांबून येशूच्या नावात म्हटलं तर धडकन ती मुलगी तिकडं पडली, आणि तिच्यातून ते सुरू झालं. आणि त्यांना वाटलं की उगीच मी यांना बोललो की अशी बॉडी पाहिजे. येशूच्या नावाचा अधिकार महत्त्वाचा आहे, बॉडी महत्त्वाची नाही. आपल्याला काही कोणाशी कुस्ती मला खेळायची नाही, तुम्हाला खेळायची नाही. पण ते नाव वापरल्यानंतर त्या नावाला सैतान घाबरतो आणि तो आपला ऐकतो. म्हणून शस्त्र दैहिक नाही आहे. दैहिक काय की बॉडी पाहिजे, शिक्षण पाहिजे, हे पाहिजे. दैहिक शस्त्र तो म्हणतो आमचे नाही आहे, आमची शस्त्र आत्मिक आहे. ते शत्रूची तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ आहे, उद्ध्वस्त करण्यास. नुसतं थोडंसं एक भिंत पाडून आले असं नाही, सगळं उद्ध्वस्त करून आले. आमेन. म्हणून ते म्हणायचे की 2 लोक एका गावात जायचे, ते म्हणायचे जगाची उलथापालथ करणारे इथं आलेले 2च माणसं. आज 200 माणसं शहरात असून काहीच उलथापालथ होत नाही. इथं 2 माणसं गेले तर सगळे उलथापालथ व्हायचे. का? त्यांना माहीत होतं की आपल्याजवळ कोणते शस्त्र आहे. का? कारण त्यांना माहीत होतं की शस्त्राचा वापर कसा करायचा. आपल्यासारखे हातात घेऊन फिरत नव्हते ते बायबल. ते वाचत होते, स्टडी करत होते, त्यांना माहीत होतं की कसं वापरायचं, कुठं कसं बोलायचं, कोणाला काय सांगायचं. प्रेज द लॉर्ड. आता हे तट कोणते आहेत? 5 वचन. तर्क वितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही. 3रा पॉईंट, तर्क. तट कोणते आहे? व्हॉट आर द स्ट्रॉंग होल्ड्स? पाऊल म्हणतो की आपण युद्धामध्ये आहोत. देवाने आपल्याला हे युद्ध जिंकण्यासाठी शस्त्र दिलेली आहेत. पाऊल म्हणतो की हे युद्ध दैहिक नाही, आत्मिक आहे, अदृश्य आहे. शत्रू अदृश्य आहे म्हणून गोळ्यात बॉम्ब उडवून फायदा नाही, कारण तो डोळ्याला न दिसणारा शत्रू आहे. म्हणून आपले शस्त्र पण आत्मिक अदृश्य आहेत, प्रार्थना आणि वचन. आणि मग हे तटबंदी काय आहे? तर तर्क वितर्क. आता तर्क वितर्क म्हणजे काय? कल्पना, मला वाटतं असं होईल,
मला वाटतं काहीतरी होईल. हे वाटणं काय? तर्क वितर्क. आणि मग ते म्हणतात काय तुम्ही असं काही पण काय म्हणता. वाटणं म्हणजे काय? तर्क वितर्क. होणार नसतं, घडणार नसतं, झालेलं नसतं, पण उगीचच वाटतं. तर्क वितर्क. असं झालं तर, त्याचं तसं झालं तर, ती पळून गेली तर, है ना, आणि त्याचं आणि ते आजारी ते जर मरून गेले तर, किंवा काही झालं, काहीतरी असं उगीचच वाटतं. त्याला म्हणतात तर्क वितर्क, इमॅजिनेशन. नंतर ज्ञान किंवा माहिती किंवा विचार. आता हे तर्क वितर्क कुठं असतात? मनामध्ये असतात. तर्क वितर्क विचार कुठे येतात? माणसाच्या मनामध्ये. आणि युद्धाची भूमी कोणती? माणसाचं मन आहे. युद्ध कुठं चाललेलं आहे? इथं चाललेलं आहे. 24 तास है ना. 24 तास तुम्ही आणि मी लढतोय विचारांशी. चांगले विचार, देवाचे विचार, सैतानाचे विचार, लोकांचे विचार. समजतं ना. तर्क वितर्क. आणि दुसरं काय? देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही. देवाचं ज्ञान, देवाविषयाचं ज्ञान याच्या विरुद्ध उभारलेले सर्व काही. की मला देवाची गरज नाही, मला चर्चची करायची गरज नाही, मी करू शकतो, मी कमवू शकतो, मला कोणाचीच गरज नाही. देव ज्ञानाविरुद्ध उभारलेले सर्व काही. की देवाचं ज्ञान नको, देवाच्या ज्ञानाला विरोध करणं, स्वतःला शहाणं समजणं, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणं, सांगणं की एक्सपर्ट ओपिनियन घेणं, की पण त्यांनी सांगितलं असं, त्यांनी तसंच सांगितलं, त्यांनी असं सांगितलं, यांनी तसंच सांगितलं. देव ज्ञानाविरुद्ध उभारलेले असे सर्व काही. जे काही देवाचं ज्ञान, देवाच्या वचनाविरुद्ध आहे त्याच्या विरुद्ध. देव ज्ञानाविरुद्ध उभारले असे सर्व काही. हे आपले तट आहेत, हे आपले किल्ले आहेत, आपल्या मनावरचे, आपल्या डोक्यातले, जे उद्ध्वस्त झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण जोपर्यंत ते उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत आतमध्ये खळबळ माजलेली असणार, तोपर्यंत डिस्टर्ब असणार, तोपर्यंत ख्रिस्ती जीवनात स्थिर नसणार, तोपर्यंत काहीच करू शकणार नाही. फिरून फिरून त्याच पॉईंटला येणार, फिरून फिरून तिथंच येणार, सरळ देवाबरोबर चालणारच नाही. ठरवणार मी खूप उपवास करील, प्रार्थना करील, परंतु थोडे दिवस झाले की परत बॅक टू पॅव्हिलियन. थोडे दिवस चर्चला येणार, परत गायब. बंधनं आहेत की जे ठराविक लिमिटपर्यंत जाऊ देतात, पुढं जाऊ देतात. एखादं जनावर, गाय किंवा म्हैस बांधलेली आहे, जेवढी दोरी आहे तेवढीच ती जाऊ शकेल, त्याच्यापेक्षा पुढं जाऊ शकेल का? तिने पुढं जाण्याचा प्रयत्न केला तरी ती तिथंच राहणार, कारण तेवढीच दोरी आहे. तशी ती दोरी, ते पाप किंवा ती सवय, ती हॅबिट जेव्हा तुम्हाला मला बांधून ठेवते, आपण तेवढ्यापर्यंत जातो, त्याच्या पुढं जाऊ शकत. किती जणांना समजतं नाही काय? ठराविक लिमिटपर्यंतच. असं वाटतं की त्याच्या पुढं मी जाऊ शकत नाही, तेवढंच. हे बंधनं तुटणं गरजेचं आहे. हे ते तट आहेत. तर्क वितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उभारलेले असे सर्व काही पाडून टाकण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेच. 5वं वचन बघा. तर्क वितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उभारलेले असे सर्व काही हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे प्रत्येक विचार, प्रत्येक फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान, प्रत्येक कल्पना, प्रत्येक ओपिनियन किंवा मत जे देवाविरुद्ध, देवाच्या वचनाविरुद्ध आहे, ते आपला तट आहे, तो आपला किल्ला आहे, जो उडवून दिला पाहिजे, जो उद्ध्वस्त होणं गरजेचं आहे. की नाही आम्ही गरीब होतो आणि आम्ही कधी धंदा केला नाही किंवा आम्ही काही हे केलं नाही म्हणून आमची परिस्थिती अशीच राहणार. हा काय आहे? हा तट आहे, किल्ला आहे. हा उडून दिला पाहिजे की नाही, तुम्ही होते, तुमचे बाप दादा पूर्वज होते, पण आता तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आल्यामुळे, तो त्याने तुम्हाला मुक्त केल्यामुळे तुम्ही देवाच्या आशीर्वादात समृद्धीत चालू शकता. त्यांनी भोगलं म्हणून तुम्हाला भोगायची गरज नाही. तो तट असं नाही, आमच्या ह्याच्यात कोणीच शिकलं नाही किंवा आमच्या ह्याच्यात आम्ही असंच केलं. अरे तुम्ही तसं केलं ठीक आहे, पण त्या तटात होते, तो उडवून द्या येशूच्या नावात आणि मोकळे व्हा. आणि हे करण्यासाठी येशू ख्रिस्त जगात आले. आम्ही असं होतो, आम्ही तसं करत होतो, त्या स्टोऱ्या नाही सांगायच्या. येशू ख्रिस्त मुक्त करणार आहे. मग कशापासून मुक्त केलं?
जर हे विचार आहे, ही जर विचारसरणी, ही जर जीवनशैली आहे की आम्ही त्याच घरात राहू, आम्ही तसेच विचार करू, आम्ही तेवढंच राहू, आम्ही आमच्या पुरतंच राहू, मग मुक्त कशातून केलं हा माझा प्रश्न आहे. आणि मीच उत्तर देतो की मुक्त केलेलंच नाही आहे. कारण जर केलं असतं तर तसं बोललेच नसते, तसा विचार केलाच नसता. सहज आमच्या घरात कोणी नाही केलं पण मी बिझनेस करणार, आमच्या घरात कोणी देवाची सेवा नाही केली पण मी करणार, असं म्हणायला पाहिजे. हे विश्वासाचे शब्द आहेत. मी काय करू, मला शिक्षण नाही आणि मला हे नाही, मला ते नाही, मी असं नाही, हे नाही. आमच्या युद्धाची शस्त्रे तटबंदी जमीनदोस्त करण्यास समर्थ आहे. शत्रूवर विजय मिळवण्यासाठी देवाने सगळं काही दिलेलं आहे. आपल्याला हरायची गरज नाही आहे. जर हरतो तर ती आपली जबाबदारी आहे, देवाची नाही. म्हणजे पाऊल क्लिअर करतो की हे जे प्रेशर, आपल्या मनावर दबाव, हे जे विचार येतात, तर्कवितर्क येतात, ह्या रीतीने शत्रू हल्ला करतोय. आपल्याला वाटतं नुसतं विचार येतो, माझं काय होईल, मला ते पाहायला मिळेल का, मला माझ्या मुलीचं लग्न पाहायला मिळेल का, किंवा मला हे होईल का, हे तर्कवितर्क, हा शत्रूचा हल्ला असतो. आणि हे सोडून दिले पाहिजे की आता तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुम्ही कधी चालणार नाही, हे तर्कवितर्क हे सोडून द्यायचे की नाही, शत्रूने जरी हल्ला केला तरी मी चालणार, आणि चालले. प्रेज द लॉर्ड. नाही मला शिक्षण नाही, मी फक्त गॅरेजमध्ये, पण प्रभू येशूने मला दारिद्र्याच्या शापातून मुक्त केलेलं आहे, हा विश्वास धरला तर गॅरेजमध्ये काम करा, कुठेही काम करा, त्याच्यातून तुम्हाला यश मिळणारच. कोणताच सैतान, कोणताच दुरात्मा तुमचा आशीर्वाद अडवू शकत नाही. म्हणजे युद्ध कुठं आहे, इथं आहे. आता रोमकरास पत्र 8वा अध्याय, रोमन्स 8 आणि वचन 7 आणि 8 मध्ये काय म्हटलेलं आहे. कारण देहाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. देहाचे चिंतन म्हणजे सारखे जगिक गोष्टीबद्दल. आता बघा तुम्ही बस स्टॉपवर किंवा बाजारात किंवा कुठं लोकांशी बोला, सारख्या गोष्टी कशाला आहेत, प्रॉपर्टीच्या, घर घेतलं, शेत घेतलं, हे घेतलं, ते घेतलं, ते फक्त जगिक गोष्टी. कोणीही कोणत्याही धर्माचे कोणीही देवाबद्दल चिंतन करताना ऐकू येतं का, नाही. देहाचं चिंतन आहे, देहाबद्दल. आणि शास्त्र काय सांगतं 7व्या वचनात, देहाचं चिंतन काय आहे, देवाबरोबर काय आहे, दुश्मनी आहे, वैर आहे. सारखं देहाबद्दल, सारखं दैहिक गोष्टीबद्दल सारखं विचार करणं, सारखं नाही, पण सारख्या साक्ष आहे का, सारखे मला बरं नव्हतं, मी बरोबर, माझी गरज, सगळ्या दैहिक साक्ष, आत्मिक साक्ष नाही की मला नवीन प्रगतीकरण मिळालं, मला हे देवाने दाखवलं. आत्मिक लेवलला गेलेच नाही अजून, ह्याच लेवलला आहे, अजून त्या लेवलला नाही गेलेले, वर्षानुवर्ष ह्याच लेवलला आहेत. देहाचं चिंतन देवाबरोबर काय आहे, काय आहे, आणि तरी आपण देहाचं चिंतन करतो. किती वेळ, दिवसातून किती वेळ तो आपण दैहिक गोष्टीबद्दल, जगी गोष्टीबद्दल विचार करत बसतो. आपण म्हणतो विश्वास आहे, विश्वास आहे, तरी पण विचार करतो, तरी पण म्हणतो की मी असं करील, तसं करील, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, है ना. आणि देहाचं चिंतन देवाबरोबर वैर आहे. आणि पुढं काय, ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्यांच्याने तसे होवत नाही. म्हणजे दैहिक गोष्टी विचार करणारं मन हे देवाबरोबर वैर आहे. द कार्नल माइंड इज एनिमी ऑफ गॉड. दैहिक मन, जगिक गोष्टी विचार करणारं मन, सारख्या गोष्टी 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाले, सारखे तेच. आपल्याला वाटतं की आत्ता शास्त्रातून बोलतील, आत्ता काहीतरी देवाचा अनुभव सांगतील, आत्ता काहीतरी, पण त्यांची तीच स्टोरी रिपीट होते. म्हणजे काय की दैहिक आहेत ते, आत्मिक नाही आहेत. आणि देहाचं चिंतन देवाबरोबर वैर आहे. आणि ते दैहिक मन जे आहे ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, त्याच्याने होत नाही. वचन 8, जे देहाधीन आहेत त्यांच्याने देवाला संतुष्ट करवत नाही. जे सारखे देहाचे दैहिक गोष्टीचा विचार करतात, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, ते देवाला संतुष्ट करू शकत नाही.
ते किती साक्ष देवत, किती मोठ्याने प्रार्थना करत आणि किती मोठ्याने गाणं म्हणत. जर 24 तास उठल्यापासून झोपेपर्यंत जर दैहिक गोष्टीचाच विचार आहे, देवाविषयीचा नाही, तर ते देवाबरोबर वैर आहे आणि ते देवाला संतुष्ट करू शकत नाही. विषय संपला. नाही पण तो विषय संपला, देवाला संतुष्ट करू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की आपण आत्मिक आहोत की दैहिक आहोत? आपण जरी देवाचे आहोत, विश्वासणारे आहोत, पण 2 कॅटेगरीचे लोक आहेत देवाचे, आत्मिक आणि दैहिक. स्पिरिच्युअल ख्रिश्चन्स अँड कार्नल ख्रिश्चन्स. है ना? जे आयुष्यभर, आठवडाभर, दिवसभर नुसता दैहिक गोष्टी, दैहिक आशीर्वादात ते आशीर्वाद समजतात. सारखं त्यांना तेच पडलेलं असतं. कोणते कपडे घालू, कोणता घालू, कुठं राहू, काय करू, कोणता बिझनेस करू, कोणताही, सारखं त्याच्या पलीकडे त्यांचं डोकं चालत नाही. दुसरं बोलूच शकत नाही. आपण शास्त्रातून बोलायला गेलं, सांगायला की ते परत फिरून तिकडंच येतात, परत फिरून त्याच प्रॉब्लेमकडे. नाही पण तुम्हाला माहीत नाही बघा असं. मी याच्यावर काय समजतं की ते आत्मिक ख्रिश्चन नाही आहे, आत्मिक विश्वास आहे, दैहिक आहे, देहाचं चिंतन करणारे आहेत. त्यांच्या ठाई दैहिक मन आहे, म्हणून ते पराभूत आहेत, म्हणून ते विजयी जीवन जगू शकत नाही, म्हणून ते वर्षानुवर्ष त्याच लेवलला आहे. ते देवात वाढत पण नाही, मागे जात नाही, पुढे जात नाही. तेवढंच आहे. तर देहाचं चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. आता हे जे तटबंदी आहेत हे 3 कॅटेगरीमध्ये पडतात आपल्या मनातले तट. पहिलं आहे हे विचारसरणी किंवा थिंकिंग पॅटर्न. पहिलं आहे प्राईड किंवा गर्व. सर्वात मोठा तट जो आपल्या मनातला उद्ध्वस्त केला पाहिजे, उडवून दिला पाहिजे, तो आहे गर्व, अभिमान. मग तो जातीचा असो, धर्माचा असो, शिक्षणाचा असो, कशाचाही असू शकतो. गर्व की दुसऱ्यांनी आपलं ऐकलं पाहिजे, आपली सेवा केली पाहिजे, आपलंच कौतुक आहे ना. बऱ्याच लोकांचं मी असं केलं, मी तिकडं घर बांधलं, मी हे घेतलं, मी ते केलं, सगळं मी. स्वतःचं कौतुक, स्वतःचा गौरव करणं. पहिला तट जो उडवून दिला पाहिजे देवामध्ये जर चालायचं, वाढायचं, तर हा गर्वाचा, मीपणाचा. कशा गोष्टीचा गर्व आहे? आपण विचार करा, कशा गोष्टीचा मला गर्व आहे, कशा गोष्टीचा अभिमान आहे? मी दुसऱ्यांपेक्षा जास्त शिकलो म्हणून, दुसऱ्यांपेक्षा मोठ्या पदावर आहे म्हणून, काहीतरी कारण असतं. उच्च जाती धर्माचा आहे म्हणून, कशा आपण. दुसरा जो तट आहे तो म्हणजे प्रेज्युडिस किंवा कलुषित मत. दुसरा तट कलुषित मत किंवा ज्याला म्हणता येईल अकारण आवड किंवा निवड. म्हणजे असं मत एखाद्या विषयी करणं की हा माणूस वाईटच आहे, ही बाई वाईटच आहे. मग कोणी किती जरी सांगितलं तरी तसंच मत करणं की नाही तुम्हाला माहीत नाही, ते तसंच आहे. कलुषित मत, प्रेज्युडिस माइंड. अकारण एखाद्याला न आवडणं आहे ना. काहीतरी कोणीतरी म्हणतात मला ती आवडतच नाही, तर मला तो का नाही, मला आवडतच नाही. अरे पण का नाही, मला आवडत नाही. म्हणजे काहीही कारण नसतं, पण उगीचच आपल्याला वाटतं की नाही मला ती आवडत नाही, मला तो आवडत नाही, मी त्याचा स्वीकार करत नाही. ही एक तटबंदी, ही एक विचारसरणी. उगीचच एखाद्याचा विनाकारण द्वेष करणं, विनाकारण एखाद्याला टाळणं, अवॉइड करणं, एखाद्याचा स्वीकार न करणं. आपण म्हणतो का नाही आमचं पटत नाही, नाही आम्ही त्यांच्याशी बोलत नाही. अरे पण का नाही, काहीच कारण नसतं, योग्य कारण काही नसतं. त्याला म्हणतात प्रेज्युडिस माइंड, कलुषित मत. एखाद्या विषयीचं मत वाईट होणं, वाईट करून घेणं स्वतःच. की कोणी किती जरी सांगितलं तरी मला ते खरं वाटणार नाही, मला माहिती आहे हा असाच आहे असं म्हणणं. हा एक तट असतो मनावर, जो उद्ध्वस्त केला गेला पाहिजे, जो तुम्हाला आणि मला देवामध्ये पुढे जाऊ देणार नाही. तिसरा जो तट आहे आणि
म्हणजे प्रेज्युडिस म्हणजे हे पण की एखादी घटना किंवा एखादी वस्तुस्थिती ऐकून घेण्याच्या अगोदर मत ठरवणं की मला माहिती आहे ते तसं आहे. म्हणजे खरं खोटं करण्याच्या अगोदरच मत ठरवणं की नाही ती खोटीच आहे किंवा तिने तसंच केलं ती तशीच आहे, हे मत अगोदर ठरवणं हा एक कट. बघा, आज मी तुम्हाला सांगितलं देवाचा आत्मा वेगळ्या रीतीने कार्य करणार आहे, अनेकांचे तटबंदी उद्ध्वस्त होणार आहेत. खाली तळाला लपून राहिलेलं काय कोणाला दिसत नाही त्या दिसणार आहे, उघड करणार आहे. मुळाशी कुऱ्हाड आहे. प्रत्येक झाड जे फळ देत नाही ते तो म्हणतो माझा स्वर्गातील पिता तोडून टाकेल. ती देवाच्या वचनाची कुऱ्हाड मुळाशी आहे, वर फांद्या छाटायला नाही आहे, मुळाशी आहे. तर प्रेज्युडिस माइंड म्हणजे हॅव्हिंग माइंड मेड अप बिफोर यू हिअर द फॅक्ट्स. एखादी वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या अगोदरच मत ठरवणं की नाही ते तसंच झालं, तिने तसंच केलं, तो माणूस तसाच आहे, हे मत करून घेणं याला म्हणतात प्रेज्युडिस. आणि ह्याच्यामुळे स्वभाव उद्धट आणि नॅरो माइंडेड संकुचित वृत्तिकोन होतो. ओपन माइंड नसतं. काही जणांचं ओपन माइंड, मोकळं बोलत नाही, ते मोकळेपणा नसतो. ओपन माइंड नसतं. काहीतरी आपल्याला वाटतं की ते काहीतरी त्यांना काहीतरी बोलायचं पण बोलतच नाहीत. स्वतःला आवडतात, बोलू का नको, सांगू का नको, बोलू का नको. हे काहीतरी लपलेलं दडलेलं आहे, काहीतरी असं गैरसमज करून घेतलेला आहे की नाही ते तसंच आहे. आणि म्हणून ते फ्रीडम नाही आहे, मोकळेपणा नाही आहे की काही पण बोलू नाही शकत आहे. त्यांचं मन त्यांना खातं. समजतं ना. तिसरी गोष्ट, तिसरा जो तट आहे तो म्हणजे पूर्वग्रह, प्री कन्सेप्शन. की एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसताना असं वाटणं की मला सर्व माहीत आहे. आमचे एक साहेब होते आरोग्य खात्यामध्ये आणि त्यांचा नेहमीचा स्वभाव म्हणजे त्यांना काही पण सांगायला गेलं, काही घटना घडली ते मला माहिती आहे आणि माहीत असं मला माहिती आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादी काही घटना घडल्या, हां मला माहिती आहे. आणि आम्ही हसायचो, लोक हसायचे. म्हणजे माहीत नसलं तरी त्यांचा तो डायलॉगच ठरला, मला माहीत आहे. हां त्यांनी तसं, हो मला माहिती आहे तसं तसं. म्हणजे माहीत नसताना पण असं दाखवणं की मला सर्व माहीत आहे, हा एक तट असतो. आणि अनेक जण, अनेक विश्वास करणाऱ्या सैतानाने ह्याच्यात फसवले. काही माहीत नसताना असं वाटणं की मला सर्व माहीत आहे, मला सगळं बायबल, मी जाऊन मेसेज देऊ शकतो, मी प्रेयर करू शकतो, मी काही करू शकतो. हा एक तट उडवून देणं गरजेचं आहे. हा तट सैतानाने बांधून ठेवलेला असतो की जो आपले आशीर्वाद अडवतो, जो आपल्याला चक्करमध्ये टाकतो. पाऊल म्हणतो की आमची शस्त्र तटबंदी जमीनदोज करण्यास समर्थ आहेत. आता आपण कसं काय चेक करायचं की आपल्याला आपल्या मनात कोणता तट आहे? कसं काय आपल्याला कळू शकतं? जर ह्या तीनपैकी गर्व किंवा प्रेज्युडिस किंवा एखाद्याच्या विषयीचे कलुषित मत किंवा पूर्वग्रह ह्या तीन गोष्टीचा उल्लेख केल्यावर जर तुम्हाला चीड येत असेल म्हणजे त्या तीनपैकी किंवा तिन्ही तर तुमचे आहेत. जर ह्यांचा उल्लेख केला, ह्याच्याबद्दल बोलल्यावर जर तुम्हाला राग येत असेल म्हणजे त्या तटबंदी ती तुमच्या जीवनात तुमच्या मनातली आहे. तो गर्वाबद्दल बोलल्यावर तुम्हाला राग येतो का बरं माझ्याबद्दल बोल, म्हणजे तो तट आहे, तो उडवून देणं गरजेचं आहे. कलुषित मन, लोकांचे मन वाईट करणं त्याच्याबद्दल बोलल्यावर बोलू नका किंवा त्याच्याबद्दल बोलल्यावर राग येतो म्हणजे तो तट आहे, तो तट उडवून देणं गरजेचं आहे. पूर्वग्रह, मला सर्व माहीत आहे असं भासवणं, असं वाटत राहणं म्हणजे तो तट उडवून देणं गरजेचं आहे. पाऊल म्हणतो की आमचे शस्त्र दैहिक नाही. तटबंदी, तर्क वितर्क व देवज्ञानाविरुद्ध असलेली सर्व काही पाडून टाकून ती जमीनदोज करण्यास देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. सर्व काही पाडू शकतात. प्रार्थना आणि देवाचं वचन. वचनाने ते म्हणतात डोकं, वचनाने ते म्हणतात आमचे विचार बदलले.
वचन आपण म्हणतो अरे ही बाई असे विचार करायचे, हे बोलायचे, आणि आपोआप तिचे विचार का बरं बदलले? तो तट उडवला गेला. तो गर्व माणूस, एकदम गर्विष्ठ माणूस लीन झाला. का बरं? तो गर्वाचा तट उडाला एक दिवशी. प्रेज द लॉर्ड. तटबंदी जमीनदोस्त करायला समर्थ आहेत. आणि हे तट जे असतात जोपर्यंत कोट, हे देवाचं वचनाची एंट्री आपल्यामध्ये येऊ देत नाही, देवाचं वचन समजू देत नाही. स्तोत्र 191, 119, 130. स्तोत्र 119, 130. इथं काय लिहिलंय बघा. हे तट जर आपल्या मनात, आपल्या विचारात असले तर शास्त्र समजत नसतं. जेव्हा हे तटबंदी उद्ध्वस्त होतात मग शास्त्र समजायला लागतं, मग उपदेश समजायला लागतात, मग बायबल रिडिंग केल्यावर ते कळायला लागतं. स्तोत्र 119 आणि वचन 130 या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. उलगड्याने हा शब्द अंडरलाईन करा. तो उलगड्याने म्हणजे समजल्याने. जसं जसं समजायला लागतं तसं तसं माणूस प्रकाशित व्हायला लागतो. प्रकाश पडाय, ते म्हणतात आमच्या डोक्यातच प्रकाश पडला है ना. म्हणजे काय झालं, ॲक्च्युली लाईट नाही पडला पण काहीतरी समजलं, उपदेशातलं मेसेजमधलं काहीतरी समजलं. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो. म्हणजे तुझं वचन समजल्याने काय होतं, एकदम लाईट लागतो, एकदम प्रकाशित होतो. आमेन. किती जण प्रकाशित होत आहे, किती जणांच्या लाईट लागत नाही. हालेलुया. म्हणजे वचनाचा जर उलगडा नाही झाला किंवा वचन जर नाही समजलं तर प्रकाश प्राप्त होतो का? आणि हाच प्रॉब्लेम अनेकांचा आहे. ते शास्त्र वाचतात सकाळ दुपार संध्याकाळ पण प्रकाशच प्राप्त होत नाही. का? तटबंदी, गर्व आहे, कलुषित मन आहे, काहीतरी मत आहे, आणि मग त्याच्यातून ते शास्त्र वाचायला जातात. तर म्हणतात तुम्हाला कसं काय समजतं बरं, आम्हाला का बरं नाही समजलं. अरे का बरं म्हणजे काय, तुम्ही तपासून पहा. का बरं, मी कसं सांगू का बरं नाही समजलं. तुमचं अंतःकरण देवाबद्दल कशी आहे ते तुम्ही तपासून पहा. कोणते तट आहे तपासून पहा. प्रभू मी तुला शरण येतो, त्याच्या स्वाधीन व्हा. बरोबर ते वचन समजलं. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो आणि त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. मग आपल्याला प्रकाश आणि ज्ञान पाहिजे का? ती चॉईस आपली आहे, ती चॉईस तुमची आहे. आणि शेवटी यशा 61:3 मध्ये आणखी एक बंधन असतं जे माणसांना, जे देवाच्या लोकांना बंधनात ठेवतं. आणि हा शेवटचा पॉईंट घेऊन आता आपण थांबवणार आहोत आणि प्रार्थना करणार आहे. यशा 61 आणि वचन 3, आयझाया 61:3. हे स्पिरिट, हा आत्मा, या आत्म्याने अनेकांचा आज ताबा घेतलेला आहे. यशा 61 आणि वचन 3. सियोनात शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे. आणि पुढं काय? खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप. खिन्न आत्म्याच्या ऐवजी. खिन्नता म्हणजे डिप्रेशन. आज डिप्रेशनमुळे किती जण आत्महत्या करतात, किती जण डिप्रेशनमध्ये आहे. ते म्हणतात नाही त्यांच्याशी बोलू नका, ते एकटेच राहतात, ते डिप्रेशनमध्ये गेलेले. नाही ती बाई एकटीच कोंडून घेते, ती एकटीच राहते डिप्रेशनमध्ये. खिन्नतेचा आत्मा काय सांगितलेलं आहे? खिन्न आत्म्याच्या ऐवजी. म्हणजे खिन्नता एक आत्मा आहे. खिन्नता एक मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे की डॉक्टरकडे जाऊन सॉल्व करू शकतो. निराशा, खिन्नता, असं वाटणं काय फायदा जाऊ, जीव देऊन टाकतो, मारून जातो, एकदाचं संपवून टाकतो. निराशा, कोणाची मिक्सअप व्हायला आवडत नाही, कोणाशी बोलायला आवडत नाही, कोणी बोललं तरी आवडत नाही, कोणाचे फोन घ्यायला आवडत नाही. हे लक्षणं कसले असतात? डिप्रेशनचे. की सगळं कट ऑफ, की मला एकटं सोडा, मी काही करेल, मी एकटा बसल, मी कुठं पण जाईल. डिप्रेशन. खिन्नता हा एक आत्मा आहे.
आणि त्या वचनात काय सांगितलंय, खिन्न आत्म्याच्या ऐवजी. आणि ज्यावेळेस खिन्नतेचा आत्मा एखाद्याला लागतो ना, ती व्यक्ती अशी वागत असते. जसा गर्वाचा आत्मा आहे, जसा मूर्तीपूजाचा आत्मा आहे, जसे इतर दुरात्मे आहेत, तसं डिप्रेशनचे पण आत्मे आहेत. ते डिप्रेशनचा आत्मा, एखादा माणूस डिप्रेस राहून राहून निराश राहून दुसऱ्यांना कटाव करून एकटा राहत गेला की काय होतो, तो आत्मा ताबा घेतो आणि तो एक दिवशी जीव घेऊन टाकतो, आत्महत्या करायला होतो. खिन्नतेचा आत्मा, खिन्नतेच्या आत्म्याच्या, म्हणजे खिन्नता हा फक्त मेंटल प्रॉब्लेम नाही, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम नाही आहे, तर तो एक आत्मिक प्रॉब्लेम आहे की ज्या आत्म्याला सैतानाने आपला पतन, आपला नाश करण्यासाठी पाठवलेला आहे. पण आपण याच्यातून मुक्त होऊ शकतो, कारण सैतानाची कृत्ये नष्ट करायस देवाचा पुत्र जगात आला. योएल 2:32 मध्ये सांगितलं की जो कोणी त्याचा धावा करतो तो तरेल. आज जर तुम्हाला कळलं असेल की हे माझं बंधन, हा माझा प्रॉब्लेम आहे, हे तट माझ्या मनातले, माझ्या जीवनातले आहे, खिन्नता हे माझ्याबद्दल आहे, तर तुम्ही काय करायचं आहे, प्रभू येशूचा धावा करायचा आहे. जो कोणी त्याचा धावा करतो तो तरेल, तो वाचेल. जर तुम्ही धावा कराल तर तो तुम्हाला त्याच्यातून आत्ता आज मुक्त करेल. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली, ठराविक लोकांवर, जाती धर्माच्या लोकांना जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी म्हणजे कोणी, तुम्ही सुद्धा, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रभू येशूच्या द्वारे मुक्ती तारण हे सर्वांसाठी आहे, तुमच्यासाठी आहे. तो मुक्त करायला तयार आहे. तो म्हणतो जो कोणी माझ्याकडे येईल त्याला मी कधी खुलं होईल. आज तुम्ही त्याच्याकडे यायला तयार आहात, तो तुम्हाला मुक्त करू शकतो. खरं तर तोच तुम्हाला मुक्त करू शकतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.